मिलिंद मोहिते गोलंदाजी मारतो तयार आहे, बॅटिंगसाठी तयार आहे तो. नितीन पुन्हा एकदा मिलिंद मोहितेचा चेंडू गॅप मध्ये खेळून काढलाय, चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या पोहोचते ती 9 या आकड्यावरती. नितीन साळुंके पुन्हा एकदा सज्ज होतोय. नितीन साळुंके स्लोअर चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळून काढलाय, आणखीन एक खणखणीत चौकार नितीनच्या बॅट मधून. धावसंख्या पोहोचली 13 वरती. चांगली सुरुवात म्हणावी लागेल राजापुरी संघाकडून. नितीन साळुंके सूझबूझ कर बल्लेबाजी करते हुए नितीन साळुंके. मिलिंद मोहिते अगली गेंद, बढ़िया गेंद, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. अपील जोरदार, जोरदार अपील की है. धावसंख्या झाली ती 13 धावा. आउट घोषित केले पंचांनी. चांगली अंपायरिंग म्हणावी लागेल. दोन्ही पंचांनी विचार विनिमय केला आणि डिसिजन दिले. नितीन याला परतावं लागेल. नेक्स्ट बॅट्समॅन यायचं आहे. चांगली सुरुवात करून दिली होती नितीन याने आपल्या संघासाठी, मात्र बॅटची कडा घेतली आणि चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये. मिलिंद मोहिते एक अनुभवी गोलंदाज आहे, त्याच्या गोलंदाजीवरती लगातार 2 चौकार ठोकले होते नितीन याने. त्यानंतर मात्र मिलिंद मोहिते याने कमबॅक जबरदस्त पहिला मोठा झटका दिलाय DDSM राजापुरी याला नितीनच्या रूपामध्ये. नवीन बॅट्समॅन येतोय तो चंदू. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्गावरती मिलिंद मोहिते यांचा पुढचा चेंडू, स्लोअर चेंडू, स्लोअर यॉर्कर, आणि या चेंडूला सन्मान दिलाय चंदू याने. निर्धाव चेंडू जातोय. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की यॉर्करला सन्मान देणं गरजेचं आहे, आणि तेच काम केलं चंदूने. स्लोअर यॉर्कर होता, पहिला चेंडू होता. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज मिलिंद मोहिते. आणखीन एक येतोय निर्धाव चेंडू. जबरदस्त कमबॅक मिलिंद मोहिते यांचा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती राजापुरी संघाची 13, एक बाद 13. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज अक्षय मोहिते. पुन्हा एकदा अक्षय मोहितेचा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, खूपच बाहेर. पंचांचा इशारा होतोय व्हाईट बॉल.
धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली ती 14. पुन्हा एकदा अक्षय, स्लोअर यॉर्कर ऑफ स्टंपच्या बाहेर, निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्चवरती अक्षय मोहिते. अक्षय मोहिते याचा चेंडू, 1 बाउन्स, 1 धाव पूर्ण केले. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते राजापुरी संघाची 15 या आकड्यावरती. पुढचा चेंडू अक्षय यांचा, चेंडू यांना यॉर्कर चेंडू, क्लीन बोल्ड झालेत. चेंडू परफेक्ट यॉर्कर, चेंडू क्लीन बोल्ड. दुसरा झटका राजापुरी संघाला लागतोय. चला स्पीडअप घ्यायचंय. फलंदाज नवीन फलंदाज आहे अमोल. अक्षय मोहिते पुन्हा एकदा यॉर्कर खोदून काढलाय. चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता मात्र 1 धाव पूर्ण केली. चांगली फिल्डिंग. एक धाव पूर्ण केली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते DDSM राजापुरी संघाची 16 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा सज्ज होतोय अक्षय मोहिते. यॉर्करचा चेंडू, पुन्हा एकदा सेम शॉट, खराब फिल्डिंग आणि 1 धाव मिळते. बॅकअप चांगला होता. उमेश यांनी बॅकअप केला आणि एका धावेवरती समाधान मानावं लागले TDSM राजापुरीचे फलंदाज अमोल यांना. पुन्हा एकदा फुलटॉच, स्लोअर फुलटॉच आणि खाली येतोय मिलिंद मोहिते. आणखीन एक धक्का लागतोय राजापुरी संघाला अमोलच्या रूपात. चला नेक्स्ट बॅट्समॅन लवकर यायचंय. जिमनवाडी स्पीडअप घ्यायचं. टीम मीटिंग नको. आपल्याला सर्व सामने संपवायचं आहे लवकरात लवकर. बॅट्समॅन नेक्स्ट बॅट्समॅन लवकर यायचं आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 17 धावा. राजापुरी संघाची धावसंख्या 17 धावा. तिसरा षटक घेऊन येतोय गोलंदाज आहे विशाल. विशाल याचा पहिला चेंडू, अतिशय चांगला चेंडू, तितका चांगला फटका म्हणावा लागेल परंतु फटका फसलाय. खेळाडू खाली येतोय आणि झेल पकडतोय भरत मोहिते. चला नेक्स्ट बॅट्समॅन पुन्हा एकदा सज्ज होतोय विशाल मोहिते. याचा पुढचा चेंडू, 1 बाउन्स भरतच्या हातामध्ये आणि 1 धाव मिळेल. एक चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल भरत यांच्याकडून. धावसंख्या पोहोचले 18 वरती. पुन्हा एकदा विशालाचा चेंडू आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर खाली येतोय मिलिंद मोहिते
आणखीन एक धक्का लागतोय. तू चल मैं आया, ऐसी स्थिती टीम राजापुरी की. चला नेक्स्ट बॅट्समॅन राजापुरी संघ. धावसंख्या झाले 18. तिसरा षटक मार्गस्थ आहे विशाल यांचं. चला स्पीडअप घ्यायचं आहे बॅट्समॅन. विशाल यांचा पुढचा चेंडू सामना करायला गोल फलंदाज. एक धाव पूर्ण केले. एका धावेच्या मदतीने स्कोर राजापुरी संघाचा पोहोचला 19 वरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे विशाल यांचा. पुढचा चेंडू आणखीन एक मोठा पटका आणि खाली येतोय नितीन. आणखीन एक गडी बाद होते राजापुरी DDSM चा. नेक्स्ट बॅट्समॅन जगदीश येतोय, त्याला स्पीडअप घ्यायचा आहे. विशाल मोहिते पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. सामना करेल जगदीश. स्लोअर चेंडू पूर्णपणे बीट झाला. तिसरे षटक समाप्त होतं इथे. धावसंख्या आहे DDSM राजापुरी संघाची 19-18. पुढचा चेंडू दोन धावा पूर्ण केले तर गोलंदाज आहे राजेश. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. राजेश मोहिते यांचा निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. राजेश मोहिते यांचा बाउन्सर चेंडू डोक्याच्या वरून जातोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. उसळता चेंडू चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. राजेश मोहिते यांची आतापर्यंत खूपच चांगली गोलंदाजी. खराब क्षेत्ररक्षण विकेट किपर द्वारा. रनआउट झाला इथे. नवीन बॅट्समॅन येतो कोंडिबा. राजापुरी संघाची धावसंख्या झाली 24 धावा.
पुन्हा एकदा राजेश मोहिते यांचा आणखीन एक येतोय डॉट बॉल. शेवटचा चेंडू असेल राजेश यांचा. स्लोअर चेंडू आणि ते क्लीन बोल्ड होतोय. फलंदाज बाद होतोय शेवटच्या चेंडूवरती. राजापुरी संघाची धावसंख्या आहे 24 धावा. विजयासाठी केवळ 25 धावांचं आव्हान असेल जिमनवाडी संघासमोर. चला यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघाच्या कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. यानंतरचा होणारा सामना साळकेवाडी वर्सेस जाधव बॉयज चिखली. दोन्ही संघाचे कर्णधार टॉच का बॉक्स मध्ये यायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार साळकेवाडी संघाचे कर्णधार जाधव बॉईज. चला फलंदाज पाठवायचा आहे जिमनवाडी. राजापुरी संघाची क्षेत्ररक्षण सज्ज होत आहे. जिमनवाडी संघाने आपले फलंदाज पाठवायचे आहेत. जिमनवाडी संघाचे ओपनिंग जोडी येते राजेश मोहिते आणि मिलिंद मोहिते. सुनील कोंडावले नुने यांच्या हस्ते टॉच होत आहे. साळकडी वर्सेस जाधव बॉय चिखली या दोन्ही संघांमध्ये नाणेफेक झाली. चिखली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. मी दोन्ही संघाला सन्मान चिन्ह द्यायचंय. सामना चालू होतोय DDSM राजापुरी वर्सेस जिमनवाडी. या दोन्ही संघात प्रत्येक सामना काटाचा होतो आणि पहिला चेंडू घेऊन येतोय नितीन साळुंके. पहिला चेंडूवरती खोदून काढलाय. शॉर्ट गॅप मध्ये येतोय. आउटफील्ड स्लो आहे. चेंडू जातोय बाउंड्रीच्या बाहेर. पहिलाच चौकार येतोय मिलिंदच्या बॅट मधून. पंचवीस धावांचं मापक असं आव्हान ठेवलंय जिमनवाडी संघासमोर राजापुरी संघाने. नितीन साळुंके पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्गवरती. यॉर्कर चेंडू परफेक्ट यॉर्कर. निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मारत होते नितीन
स्लोअर चेंडू आणि इथे मात्र फटका बसलाय. फिल्डर खाली येतोय. झेल सुटलाय मिलिंद मोहिते यांचा. जीवनदान मिळतंय मिलिंद मोहितेला. बॉडी लँग्वेज पूर्णपणे ढासळलेली दिसते राजापुरी संघाच्या खेळाडूंची. पुन्हा एकदा चेंडू, तेच तारार चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. एक सोपा झेल होता. जीवनदान मिळालं मिलिंद मोहिते यांना. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्च होती. नितीन साळुंके सामना करेल राजेश मोहिते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र असफल. निर्धाव चेंडू जातोय. जिमनोडी संघाची धावसंख्या झाली ती 5 बिनबाद 5. पहिला षटक प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा नितीन साळुंके यांचा चेंडू फटकावलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चौकार येतोय. राजेश मोहितेच्या बॅटमधून येतोय चौकार. धावसंख्या पोहोचली 9 या आकड्यावरती. पहिलं षटक संपलंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 9 बिनबाद 9. नीलेश यांचा पुढचा चेंडू सुरक्षात्मक ढंग से खेला हुआ ये स्ट्रोक. 1 रन पूरा किया दोनों बल्लेबाज ने दौड़कर और 1 रन पर संतुष्ट दोनों बल्लेबाज मिलिंद मोहिते और राजेश मोहिते. अगली गेंदबाज तैयार राजेश मोहिते. बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश लेकिन बीट हुए पूरी तरीके से और गेंद गई है विकेट कीपर के पीछे. 1 रन दौड़कर पूरा किया और इसी 1 रन के साथ स्कोर पहुंचा है जीवनवाड़ी टीम का 11 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. पच्चीस रन की जरूरत है जीतने के लिए जीवनवाड़ी टीम के लिए. अगली गेंद लेकर तैयार गेंदबाज रिवर्स स्वेप की कोशिश लेकिन नाकामयाब बल्लेबाज मिलिंद मोहिते. एक और डॉट बॉल. अगली गेंद ऑफ स्टंप के काफी ज्यादा बाहर. वाइट बॉल का इशारा आता हुआ अंपायर द्वारा. दिशाहीन गेंदबाजी. एक लो स्कोरिंग मैच है जीवनवाड़ी वर्सेस राजापुरी. हर मैच कांटे का मुकाबला होता है लेकिन यहाँ पर पूरी तरीके से अपने पकड़ में ये मैच जीवनवाड़ी के खाते से झुकता हुआ. एक बड़ा स्ट्रोक और फील्डर वहां पर मौजूद. अच्छी फील्डिंग. 2 रन पूरे किए बल्लेबाज ने दौड़कर. इसी 2 रन के साथ स्कोर पहुंचा
धावसंख्या झाले 14. हे पहा, सर्वांनी पाणी जपून वापरायचं आहे. पाण्याचा अपव्यय टाळायचा आहे. फक्त पिण्यासाठी पाणी आहे, लक्ष द्यायचं इकडे. कुणीही तोंड वगैरे धुवू नका. फक्त पिण्यासाठी पाण्याचा यूज करायचा आहे. धावसंख्या झाले 16 धावा जिमोडी संघाची. इथे मात्र फटका फसलाय, फिल्डर खाली येतोय. आणखीन एक खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल राजापुरी संघाकडून. आणखीन एक जीवनदान म्हणावं लागेल मिलिंद मोहितेला. धावसंख्या झाली ती 17 धावा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 17 धावा. जिमोडी संघाची धावसंख्या बिनबाद 17. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येते गोलंदाज. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. अमोल यांचा पहिला चेंडू निर्धाव निघालाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय अमोल. सामना करतोय तो मिलिंद मोहिते. आणखीन एक फटका फसला इथे. मिलिंदला पुन्हा एकदा जीवनदान. आज मात्र मिलिंदचा दिवस आहे असं वाटतंय. 3 कॅच या मॅच मध्ये मिलिंदचे सुटलेत. खराब क्षेत्ररक्षण. आणि एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे राजेश मोहिते यांचा. चेंडू जातोय सीमा पार, चौकार. धावसंख्या पोहोचते 22 या आकड्यावरती. कमिटी मेंबर यांनी कॉमेंट्री बॉक्सने संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा अमोल यांचा चेंडू आणि कदमों का इस्तेमाल किया था. पूर्णपणे भीट झालेत राजेश मोहिते. थोडे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. अमोलने यॉर्कर टाकला परफेक्ट. पूर्णपणे भीट झाले राजेश मोहिते. निर्धाव चेंडू निघालाय. पुन्हा एकदा सज्ज होते अमोल मोहिते. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, खाली येतोय. चेंडू नाही, अरे चेंडू सुद्धा इथे झेल सोडतोय. आणखीन एक झेल ड्रॉप होतोय. 5वा झेल असेल या सामन्यातील, या पारीतील जिमनवाडीच्या. धावसंख्या झाले 23. तिसरं षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 23 धावा. 2 धावांची आवश्यकता असेल या सामन्यात विजयासाठी जिमनवाडी संघाला. पुढचा सामना चिखली वर्सेस चाळकेवाडी. दोन्ही संघ सज्ज व्हायचा आहे. चाळकेवाडी संघ क्षेत्ररक्षण आहे. चिखली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सहा चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे जिमनवाडी संघाला. 6 चेंडू आणि 2 धावा. सज्ज होतोय गोलंदाज. सामना करेल राजेश मोहिते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू दिशाहीन.
व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. धाव संख्या झाली 24. गोलंदाज आहे प्रतीक. पहिला चेंडू वाईट टाकलाय. पुढचा चेंडू प्रतीक याचा आणि का करारा स्ट्रोक. फ्लॅट शॉट. बिग सिक्स. राजेश के बल्ले से निकलता हुआ फ्लॅट शॉट. मॅच विनिंग स्ट्रोक. हा सामना जिंकलाय जिमनवाडी संघाने. राजापुरी वर्सेस जिमनवाडी. चला पुढचा सामना होईल चिखली वर्सेस चाळकेवाडी. चिखली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आणि या सामन्याचा